मुंबईच्या कोसल रोडवरच्या संगीत प्रयोगाला स्थानिक रहिवाशांचा विरोध। ब्रिज कँडी परिसरातल्या 650 रहिवाशांच्या संघटनेचं मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांना पत्र। रात्रंदिवस वाजणाऱ्या गाण्यांमुळे रहिवासी वृद्धांना त्रास होतोय, पत्रामध्ये उल्लेख। भिवंडी शहरातल्या तीनबत्ती बाजारपेठ परिसरात फुटपाथ आणि रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात पालिकेची कारवाई। यावेळी हातगाडी चालक, फेरीवाले आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तसंच महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा आज वाढदिवस। शिवसेना नेते रामदास कदम यांच्या कांदिवलीतील पालखी बंगल्यात योगेश कदम यांचा वाढदिवस साजरा। योगेश कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी। प्रशांत कोरटकर प्रकरणाचा तपास अपूर्ण का? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची असीम सरोदे यांच्यामार्फत कोल्हापूर पोलिसांना विचारणा। हिंगोलीमध्ये ऑनलाईन गेमच्या नादात 16 वर्षीय मुलगा बेपत्ता। फरीदाबादच्या युवकाने युवराजाला पैशाचा आमिष देत फरीदाबादला बोलवलं। पालकांच्या तक्रारीनंतर हिंगोली पोलिसांनी युवकाला दिल्लीमधून घेतलं ताब्यात। लातूरमध्ये हत्या प्रकरणातल्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड। महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या 2 गटात राडा। चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी। मराठी शाळा वाचवण्यासाठी भंडाऱ्यामध्ये चिमुकल्यांचा मोर्चा। शालेय विद्यार्थ्यांसोबत पालकही मोर्चामध्ये सहभागी। विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याचं कारण पुढे करत राज्यातल्या अनेक शाळा बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या सावळदे गावाजवळ ट्रॅक्टर आणि डंपरचा भीषण अपघात। दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर दोन्ही वाहनांचे चालक किरकोळ जखमी। तामिळनाडूच्या वेल्लोरमध्ये कोल्लई उत्सवादरम्यान 60 फूट उंचीचा मंदिराचा रथ उलटला। घटनेत 7 जण गंभीर जखमी। वेल्लोरमधल्या पालार नदीच्या काठावर वार्षिक कोल्लई उत्सवाचं आयोजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।